पश्चिम रेल्वेनं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे। चालू वर्षामध्ये रेल्वेनं तब्बल 2383 प्रवाशांवर कारवाई करत 6 लाखांचा दंड वसूल केलेला आहे। काही प्रवासी रेल्वे स्थानिक परिसरामध्ये थुंकतात किंवा कचरा टाकून अस्वच्छ करतात, अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सध्या करण्यात येते। कठोर कारवाईसाठी स्वतंत्रपणे क्लीनअप मार्शल या योजनेसारखा पर्याय सुद्धा स्वीकारण्याचा आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा विचार सध्या सुरू आहे। तर एप्रिल 2024 मध्ये एकूण प्रकरण उघडकीस आलेली होती 237 आणि यामध्ये 44,440 रुपये इतका दंड आकारण्यात आला। मे 2024 प्रकरण 229 आणि दंड आकारण्यात आला 44,500 रुपये। जून 2024 एकूण प्रकरणं होती 391 आणि 75,470 इतका दंड आकारण्यात आला। जुलै 2024 एकूण प्रकरणं 410, 76,400 रुपये इतका दंड। ऑगस्ट 2024 एकूण प्रकरणं 414, दंड 72,400 रुपये। सप्टेंबर 2024 एकूण प्रकरणं 509 आणि दंड 90,450 रुपये। ऑक्टोबर 2024 एकूण प्रकरणं 324 आणि दंड 55,000। नोव्हेंबर 2024 एकूण प्रकरणं 215 आणि दंड 39,800 रुपये। तर डिसेंबर 2024 मध्ये एकूण प्रकरणं उघडकीस आलेली होती 273 आणि दंड 47,800 रुपये। यावर्षी जानेवारी 2025 मध्ये एकूण प्रकरणं उघडकीस आली आहेत 281 आणि दंड आकारण्यात आलाय 53,700 रुपये।